अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आणि पंढरपूरचे दर्शन तुम्हाला बाईकने करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर अशा प्रकारे सकाळी 6 वाजता मुंबईवरून आमचा प्रवास सुरू झाला तो थेट अक्कलकोटच्या दिशेने। मुंबई सोलापूरचे रस्ते एन्जॉय करत आम्ही बरोबर 4 वाजता अक्कलकोटला पोहोचलो। अक्कलकोटला बाळप्पा महाराज मठ, स्वामी समर्थ समाधी मंदिर आणि वटवृक्ष मंदिराचे आम्ही दर्शन घेतले। त्यानंतर आम्ही घरगुती होमस्टेमध्ये मुक्काम केला व सर्व लगेज हॉटेलमध्येच ठेवून आम्ही दुसऱ्या दिवशी गाणगापूरच्या दिशेने प्रस्थान केले। गाणगापूरच्या निर्गुण मठाचे आणि पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो तुळजापूरला, तुळजापूरच्या आई भवानीचे दर्शन घ्यायला। तुळजापूरचे दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही पुन्हा अक्कलकोटमध्ये येऊन स्टे केला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास सुरू झाला तो पंढरपूरच्या दिशेने। वाटेत आम्हाला सोलापूरमध्ये हे सुंदर मंदिर दिसले। सोलापूरमधील हे मंदिर कोणाकोणाला माहिती आहे हे कमेंटमध्ये सांगा। पंढरपूरमध्ये तब्बल 3 तास लाईनमध्ये उभं राहून अखेर पांडुरंगाचे आम्हाला दर्शन झाले आणि अशा प्रकारे या 4ही देवस्थानांचे दर्शन आम्ही अवघ्या 3 दिवसात बाईकवरून घेतले। तुम्हाला या प्रवासाचा डिटेल व्हिडिओ आपल्या राईड विथ प्रज्वल या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। तुम्हाला सुद्धा अशाच माझ्यासोबत बाईक राईड करायचे असतील तर आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा, कारण पुढील राईडच्या अपडेट तुम्हाला याच पेजवर पाहायला मिळतील। तोपर्यंत धन्यवाद।